पुण्यामध्ये अंमली पदार्थ जप्त करण्याच्या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबलसह 4 जणांना अटक करण्यात आल्याची बातमी समोर येते। पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे आणि यामध्ये 9.6 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आणि या प्रकरणामध्ये पोलीस कॉन्स्टेबलसह 4 जणांना अटक करण्यात आल्याची ही बातमी समोर येते। शिरूर पोलिसांनी 17 जानेवारीला शादाब शेख यांच्या ताब्यातून सुमारे 2 कोटी रुपये किमतीचं 1.5 किलो संशयित ड्रग जप्त केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। माहितीनुसार हा पदार्थ मेफेड्रोन होता की अल्प्राझोलम होता हे अजूनही निश्चित झालेलं नाहीये, मात्र पोलिसांची पोलिसांचा तपास आता सुरू आहे। शेखच्या चौकशी दरम्यान ज्ञानदेव शिंदे, ऋषिकेश चित्तर आणि महेश गायकवाड यांची नावं समोर आली आहेत आणि त्यांच्याकडून 9.6 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय। ही माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे, परंतु ते औषध नेमकं कोणतं होतं हे अजूनही स्पष्ट झालं नाहीये। तपासातून दिसून येत आहे की चित्तरनी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले कॉन्स्टेबल श्यामसुंदर गुजर यांच्याकडून हे पदार्थ खरेदी केल्याची ही माहिती समोर येते। गुजरने एका अंमली पदार्थांच्या प्रकरणामध्ये जप्त केलेल्या मालमत्तेतून ते चोरले होते आणि नंतर ते चित्तरला विकले होते असं देखील म्हटलं गेलंय। या प्रकरणाचा तपास आता पुढे सुरू आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करण्याचं देखील सांगितलेलं आहे, मात्र आतापर्यंत यामध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलसह 4 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यामुळे आता पोलीस प्रशासनावर देखील एक गंभीर चिंता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे।